आज वारकरी संप्रदायात जे काही मानाचे फळ आहेत त्यामध्ये सद्गुरू वास्कर महाराजाचा फळ, देहूकर महाराजाचा फळ आणि त्यानंतर आदराने नाव घेतलं जातं आमच्या आजरेकर फळाचं नाव घेतलं जातं महाराज। एवढी सेवा या मंडळीची महाराज। माऊलीचं प्रस्थान झालं का पहिला जागर आजरेकराचा आजोळघरी। वा, रोज पूजेला आजरेकर राहतात। हो, आजरेकर महाराज येत नाही तोपर्यंत माऊलीची पूजा सुरू होत नाही। सोहळ्यात, माऊलीच्या सोहळ्यात रोज आजरेकर महाराज ह्या मंडळीने कोणीतरी प्रतिनिधी पाठवायचा। एक दिवस अर्धा तास प्रतिनिधी गेला नाही आजरेकर, त्यांच्या मालिकेत लिहिलंय, तर संस्थांनी अर्धा तास पूजा केली नाही ज्ञानेश्वर महाराज। संस्थांना लोक बाकीच्या लोकांनी विचारलं असं का? त्यांनी ज्ञानोबराय हे पहिले आजरेकरावर प्रेम करणारे आहेत म्हणले। ज्ञानोबरायचं आजरेकरावर फार प्रेम, आजरेकरांचा मान आहे महाराज। फलटणला कीर्तन आजरेकरांचं, भंडी शेगावला जागर आजरेकरांचा। ज्ञानोबराय पुढं फार सेवा, अनेक सेवा ज्ञानोबराय पुढं आजरेकर महाराजांच्या। मी तुकाराम महाराजाची लय कीर्तन ऐकली ज्ञानोबरायच्या सोहळ्यात महाराज, लय गोडा। एक शब्द त्यांच्या कीर्तनात राहायचा सारखा सारखा, कोणता? नवका, नवका शब्द सारखा राहायचा महाराज। आणि वैद्य बाबांवर एवढं प्रेम होतं। वारकरी शिक्षण संस्थेला आजरेकर फडाची चाल राहणार म्हणजे राहणार महाराज। वा, कीर्तन सुरू झालं का एक चाल म्हणा वारकरी शिक्षण संस्था पांडुरंगबा वैद्य, वैद्य बाबांवर लय प्रेम महाराज। वा, आणि काल मला फोन केला, माऊली मला या उत्सवाला भेट द्यायची, जरा जोरदार टाळ्या वाजा त्यांच्यासाठी। आदरणीय बोराटे महाराजांनी आजरेकर फडाची नितांत सेवा केली महाराज, अतिशय काया वाचा मनाने, चोपदारकी केली। आणि मग ज्यावेळेस तुकाराम महाराज पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले, मग आता कोण गादीचा मालक? तिथं हे नाही आहे म्हणजे बा याचं पोरगं त्याचं पोरगं त्याचं पोरगं, ते आपल्याकडे ती ज्ञान परंपरा आहे त्यांची, रक्त परंपरा नाही। सगळ्या समाजाने ठरवलं की बोराटे महाराजांनी फडाची फार सेवा केली आणि मग चोपदारकी केली म्हणून त्यांना मालक केलं। आज मालक येते महाराज। तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, सेवेची सत्ते धनीच सेवक। सेवेची एक सत्ता आहे महाराज। हो, आपण अशी सेवा करा की आपला धनी आपला सेवक होतो, सेवक धनी होतो महाराज। वा, हे जिवंत उदाहरण आहे महाराजांचं। महाराजांना रामकृष्ण हरी।